माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म अप्रूव्ह होऊन देखील भरपूर महिलांच्या खात्यात पैसे आले नाही। आता यामधून काही महिलांचे हे देखील म्हणणे आहे की आमच्या खात्याला तर आधार लिंक आहे तरी देखील आमच्या खात्यात पैसे आले नाही। याच्याबद्दलची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून घंटीचे आयकॉन ऑलवर सिलेक्ट करून घ्या, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल। अधिक प्रश्नांसाठी टेलिग्राम चॅनल आणि इंस्टाग्रामवर मला फॉलो करून DM करू शकता। याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक तुम्हाला मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही मला फॉलो करून घ्या, जॉईन करून घ्या। नमस्कार मित्रांनो, माझं नाव विनोद, तुम्ही पाहता विनोद राठोड गुरु यूट्यूब चॅनल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न काय आहे की महिलांच्या खात्यात महिलांचे फॉर्म हे अप्रूव्ह झाले तरी देखील महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाही। याबद्दलची माहिती मी देणार आहे। व्हिडिओला फक्त शेवटपर्यंत बघा, तुम्हाला टेन्शन येणार नाही। बघा मित्रांनो, राज्य सरकारकडे जे फॉर्म अप्रूव्ह झाले आहेत आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची प्रॉब्लेम नाही असे अर्ज 1,34,00,000 इतके अर्ज पात्र झालेले आहेत। 25 ते 26 लाख फॉर्म आहेत ते जे कोणाच्या बँकेला आधार लिंक नाही, कोणाच्या बँकेला आधार लिंक आहे पण दुसरंच खातं दिलेलं आहे अशा प्रकारचे। त्याच्यानंतर बँक खात्याला आधार लिंक आहे पण खातं चालू नाही। काही महिलांनी जॉईंट खाते दिलेले आहे असे आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। अशा भरपूर अडचणी असल्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात पैसे आले नाही। सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या महिलांचे मी सांगितल्याप्रमाणे हे सर्व कामे जर केली असतील, तुम्हाला जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे असे 2 हप्त्याचे पैसे तुमच्या खात्यात ते 21 तारखेला जमा होईल। आणि जर तुम्ही कामे केले नसतील आणि तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला आहे तरी तुम्ही पहिले चेक करून घ्या तुमच्या खात्याला आधार लिंक आहे की नाही। हे कसं चेक करायचं तर तुम्हाला याच्यावर देखील ऑलरेडी मी व्हिडिओ बनवलेला आहे, व्हिडिओ जाऊन पाहू शकता। त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल। त्या व्हिडिओमध्ये सगळं सविस्तरपणे मी सांगितलेलं आहे की तुमचे आधार कार्ड कशाप्रकारे चेक करू शकता आणि तुमच्या बँक खात्याला आधार लिंक आहे की नाही ते देखील तुम्ही त्या व्हिडिओमध्ये पाहू शकता। आधार लिंक असेल आणि तरी देखील पैसे आले नाही तर तुम्ही तुमच्याकडे जेवढे खाते आहेत त्या सर्व खात्यामध्ये एकदा चेक करून बघा की, कारण ज्या खात्याला आधार लिंक आहे, कारण राज्य सरकार हे DBTद्वारे ट्रान्सफर करणार आहे, म्हणजेच आधार कार्ड नंबरवरून पैसे ट्रान्सफर करण्यात येणार आहे। त्यामुळे तुमच्या ज्या खात्याला देखील आधार लिंक आहे ते खाते तुम्ही चेक करून बघा तुमच्या खात्यात पैसे आले असतील। आणि अशी माहिती महिला व बालविकास आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुमच्या खात्यात 0 रुपये असेल आणि खूप दिवसाचे ट्रान्झॅक्शन केले नसतील अशा खात्यात देखील अडचण येऊ शकते। आता आधार लिंक नाही बँक खात्याला तर काय करायचं, तर बघा, आधार लिंक नाही तर तुम्हाला त्या बँकेमध्ये जाऊन तुम्हाला आधार लिंक करून घ्यायचं आहे, तुम्हाला आधार सेटिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर तुम्हाला काही करण्याची गरज नाही, डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत। तर त्याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे, खात्याला आधार लिंक आहे, मोबाईल नंबर लिंक देखील आहे तरी देखील खात्यात पैसे आले नाही। जसे मी या व्हिडिओमध्ये सांगितले आहे, मागे मी सांगितलं आहे की असेल तर ठीक आहे। आणि महत्त्वाचा पॉईंट आहे ते म्हणजे तुमच्या खात्यातून 1 ते 2 महिन्याच्या आत ट्रान्झॅक्शन केलेले आहे का, त्याच्यानंतर तुमचे बँक खाते ॲक्टिव्ह आहे की इनॲक्टिव्ह आहे, म्हणजे चालू आहे की बंद आहे हे देखील पाहून घ्या। बंद असेल तर चालू करून घ्या आणि त्याच्यानंतर ऑगस्ट महिन्याच्या शेवटी तुमच्या खात्यात पैसे येणार आहे अशी माहिती आदिती तटकरे यांनी मी दिली आहे। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ महिलांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील ही माहिती होईल। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। अधिक माहितीसाठी टेलिग्राम चॅनल, इंस्टाग्रामवर जॉईन करून घ्या। आणि प्रश्न काही असतील तर मला टेलिग्राम, इंस्टाग्रामवर DM करून विचारू शकता। भेटूया नवीन अपडेट नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो।